नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आजचा ब्लॉग एवढा भारी आहे ना. चला मी सांगून टाकते. हे हातात दिसतंय तुम्हाला. कुठे चाललो आहे आम्ही. ही माझ्या आयुष्यातली फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि मी एवढी एक्सायटेड आहे ना, मी शब्दात सांगू शकत नाही आहे. आणि माझ्या नवऱ्याने मला सरप्राईज दिले आहे. ॲक्च्युली बड्डे आहे तिचा. सो बड्डे सरप्राईज आहे. आणि माझं आहे ना फक्त स्वप्न होतं की मला विमान बघायचं आहे. आणि ते खूप लहानपणापासून होतं, आत्तापासून नाही. आणि यांनी मला डायरेक्ट विमानात बसवलं आहे. माझा आनंद आहे ना असा गगनात मावत नाही आहे. माझी अशी इच्छा होती, मला फक्त लांबून विमान बघायचं आहे. आणि एखादी गोष्ट आवडती आपण त्याला कसं हक करतो, मिठी मारतो, म्हणजे तशी इच्छा होती की मला विमानाला मिठी मारायची आहे. हे अशी येडेतळे होते. पण माझं खूप मोठं स्वप्न होतं हे. जसं काही लोकांचं असतं एक म्हणायला गेलं तर विमानात कोणीही बसू शकतं, पण ज्याचं स्वप्न असतं, जो सर्वसामान्य कुटुंबातून वरती जातो, त्याने जे खालून विमान बघितलेलं असतं ना, त्याला त्याची एक्साइटमेंट नाही सांगू शकत मी. आणि आज ते माझं स्वप्न माझ्या नवऱ्याने पूर्ण केलं आहे. थँक्यू सो मच. मेन म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी काय म्हणलं होतं, माझ्या बर्थडेला मला मिनी गंठन पाहिजे अशी माझी इच्छा होती. तर मी त्याला बोललो की ठीक आहे तुला देतो. तुला दोन्ही तुला ना मी 2 गोष्टी देणार आहेत. त्यातली एक मिनी गंठन मी देतो तुझ्या बड्डेपर्यंत, जे अरेंज होईल तेवालं. सो त्यांनी मला डायरेक्ट तिकीट दाखवले, बुक करून ऑनलाईन बुक केलं आणि तिकीट दाखवलं. एवढी खुश झाले होते ना. सो आता दुबईमध्ये चाललो आहे आम्ही. मी सांगून टाकलं कुठे चाललो आहे. सो दुबईला चाललो आहे आम्ही. दुबईची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे माझी. मी पहिल्यांदा विमानात बसते आणि ते पण इंटरनॅशनल ट्रिपला दुबईमध्ये. सो हा व्लॉग खूप भारी होणार आहे. शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. शेट तर काय बोलतच नाही आमची, नुसते शांत होतात. कसं बघायला गेलं मी बोलून देईल तर ना, कारण माझी बडबड अशी चालू असते ना, तसं काही कळतच नाही. तुमचं काय म्हणणं आहे? शेवटी आम्ही तुमच्या आनंदात खुश असतो ना. अहो, प्रत्येकाने आपल्या बायकोचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे, जसं हे करतातच माझे पहिल्यापासून, आत्ताच नाही. सो प्रेम आहे त्यांचं माझ्यावर खूप आणि माझं पण. फायनली एवढं भारी वाटतंय, माझं स्वप्न पूर्ण होतंय. तुम्हाला मध्ये वेळे चाळे करते, पण सिरियसली माझं खूप मोठं स्वप्न होतं. तुम्हाला मी पुढे गेल्यावर विमान दाखवते. फायनली विमानामध्ये आता समोर एअर इंडियाचं विमान आहे एवढं मोठं. इथे मी आणि मला विंडो सीट मिळाली आहे. बघा, मिळाली म्हणजे घेतली आहे आमच्या ह्यांनी. काय माहिती, ते बसायच्या आधी एवढी इच्छा होती विमान काय असेल, कसे असेल. आणि आता असं कळतंय विमानात बसलं म्हणजे एसटीत बसल्यासारखंच हे सगळी गेम येते. मला वाटतं 2 सीट आहेत, इथे 3 सीट आहेत. चालू झालं हे बी पलीकडचं विमान चालू झालं. एअर इंडियाचं दाखवते. हे काचा थोड्या यांनी साफ करून घ्यायला पाहिजे होतं. Traveling with us today. Our flight time will be 2 hours and 50 minutes. This flight is under the command of Captain Puneet Sharma and second in command First Officer Alhad. 2 तास 50 मिनिटं मी हवेत फिरणार आहे. वंदना, सुखदीप है और मैं वर्णाली आपकी सीनियर कैबिन क्रू. हम आपकी सुरक्षा आम्ही सेवा के लिए चाललेलो मौजूद आहोत हैं. सरगात. कुठे सरगात? जब आज आपको फिर से याद दिलाना चाहेंगे कि पुणे एयरपोर्ट एक डिफेंस एयरपोर्ट है. अब तस्वीरें नेमकी ढग नाही दिसते. आणि रिटर्नची पण फ्लाईट माझी तीच आहे, संध्याकाळचीच आहे. Videography is strictly prohibited here. Thank you. Crew for demo. Requesting all passengers to remain seated, please. एकतर मी विमानात बसले, एकतर म्हणजे ती सारखी सांगते कृपया यात्रियों ध्यान रखिए अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए, खराब मौसम चल रहा है. तिला म्हणलं जरा शांत बस, आता काहीच बोलू नको, कसं चाललंय मौसम, काय चाललंय.
सो मित्रांनो, आता आम्ही दुबई एअरपोर्टमध्ये पोहोचलेलो आहोत आणि इथे आले आम्हाला पहिलं इथलं सिम मिळालं आहे, ते फ्री आहे. आणि इथून आता आम्ही बॅग वगैरे कलेक्ट केला. खूप वेळ लागला आणि जेव्हा उतरलो त्यावेळेस माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती, त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही कंटिन्यू करता आला. आता बॅग वगैरे घेतल्यात आणि आम्ही निघतो आपल्या हॉटेलकडे. गाड़ी का नफर होगा उसमें कट जाएगा. कट जाएगा. सो आता आम्ही आलो आमच्या हॉटेलमध्ये. तुमची गाडी इथे मागे बॅग वगैरे टाकतो आणि हे मागे आहे आपलं हॉटेल गेटवे. आपल्या मुंबईची आठवण आली मला. चला आतमध्ये Gateway of- गेल्यावर बघूया. Gateway of India? गेटवे ऑफ इंडिया. हे बघा, आता हे आपण $500 इथे देतोय. पण तिकडे चेंज केली होती ना करन्सी, तर इकडे ही चालते. आहे आपलं हॉटेल. बॅग वरती आला. किती सुंदर मिरर इथे. आणि ही आहे आपली रूम. काय करते? कॉफी बनवते. मी ना एक अजून एक गंमत दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने. स्वतः दुबईमध्ये आहोत आणि रूममध्ये आलो आणि ना भूक नाही लागली, पण थकलोय खूप जास्त, म्हणून मग म्हटलं कॉफी बनवावी आपल्यासाठी. तर मी कॉफी बनवते त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी. थँक्यू. तर मित्रांनो, आमची कॉफी वगैरे घेऊन झाली आहे आणि आता बराचसा लेट झाला आहे, सो आम्ही झोपतो. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते पाहायला मिळेल. सो व्लॉग आता कंटिन्यू करत राहा. सो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. उद्याचा व्हिडिओ उद्या परत येईल. नवीन व्हिडिओ लवकरच येईल.